नमः. धर्माचा जणू भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच जितासनो जितश्वासो जितसंगो जितेन्द्रियः स्थूले भगवतो रूपे मनः संधारयेत् धिया. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. सूत शौनकादिकाला आणि शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात. याप्रमाणे हे परीक्षिते, तू योगाची धारणा या ठिकाणी केली पाहिजे. प्रश्न असा विचारलाय की अति मर्त्य असणाऱ्या, मृत्यू जवळ असणाऱ्या माणसाने काय करावं. या प्रश्नाचं उत्तर शुकाचार्य देतात की योग धारणा आपण करावी, विराट स्वरूपाचं ध्यान करावं आणि मन स्थिर करावं आणि आपला सर्व विश्वामध्ये भगवान हा व्यापून आहे ही धारणा केली म्हणजे आपोआपच आपलं मन व्यापक होतं. आणि शाब्द ब्रह्मण अर्थात वेदांनी माणसाला काही गोष्टी सांगितल्या त्या प्रवृत्ती करतात. वास्तविक माणसाला कशाचीच गरज नाही. माणसाला सर्व परिपूर्ण स्वयंपूर्ण स्वरूपामध्ये स्वयं भगवंतांनी आपल्याला पाठवले. मानवी देह मानवी जन्म म्हणून एका ठिकाणी वर्णन करण्यात आले. मुदमाप देवा हा ब्रह्मदेवाला आनंद झाला जेव्हा मानव जन्माला आला, माणूस जन्माला आला तेव्हा देवाला आनंद झाला. पशु पक्षी प्राणी बाकीचे सरीसृप हे जन्माला आले तेव्हा आनंद नाही झाला, पण मुदमाप देवा हा देवाला आनंद झाला. ब्रह्मदेवाला आनंद झाला का तर आता हा काहीतरी करील, हा स्वयंपूर्ण आहे, माझ्यासारखंच याचं रूप आहे. म्हणून भगवंतांनी मानवाला सगळं काही देऊन पाठवलं. माणसाला हात पाय डोकं बुद्धी मन सर्व काही दिलेलं आहे. आणि म्हणून माणसाने विनाकारण लोकापुढे हात पसरण्याची गरज नाही. या ठिकाणी न्यूनगंडाची भावना, काल आपण पाहिलं की न्यूनगंडाची भावना काढून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि ते म्हणतात आपल्या गरजा आपण कमी केल्या पाहिजे. आपल्याला जर एक वस्त्र पाहिजे तर ठीक आहे, साधं वस्त्र सुद्धा चालतं, मग त्याला रेशमीच कशाला पाहिजे. रेशमी वस्त्राची काय गरज आहे. म्हणून दिक्वल कलादो सतिकिम दुकुलही, दुकुल म्हणजे रेशमी वस्त्र. फार उंची वस्त्र आहे म्हणे, फार रेशमी वस्त्र आहे. आपण काश्मीरला गेलो म्हणजे त्या ठिकाणाहून शाल खरेदी करतो. अहो फार चांगल्या दर्जाची शाल आहे हो म्हणे. केवढ्याला आहे. फार दुकानामध्ये गेलं, आपल्याला जरी घ्यायची नसली तरी विचारायला काय हरकत आहे. पश्मिना शाल काय हो म्हणजे काय किंमत आहे. हा सर आपल्याला वाटतं 10,000 20,000 40,000, अहो 3-3 लाखापर्यंत किमती आहेत. 3-3 लाख 5-5 लाख कशाची शालीची किंमत. आणि ती शाल म्हणजे काय नुसतं पटकूर एक एवढं अहो एवढं 2-2.5 मीटरचं कापड आणि त्याला 5 लाख रुपये देणारे देतात ना. पण या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित केलाय की ज्या गोष्टीने तुमचं शरीर झाकलं जातं ती साधं जाडं भरडं वस्त्र हे सुद्धा पुरेस आहे, मग त्याला दुकुलम त्याला एवढं रेशमी महाग वस्त्र कशाला घेतात. अर्थात माणसाने माणसाच्या गरजा कमी केल्या पाहिजेत. विनाकारण आपण अतिच गोष्टी करत बसलो तर माणसाला या आशेला काहीच अंत नसतो. आशा ही दुरंत पार आहे. आशेच्या पलीकडे आपल्याला जाता येत नाही. शेवटी आशा एवढी वाढत जाते की ज्याप्रमाणे फुगा फुगत जातो आणि त्यातली हवा वाढत जाते त्याप्रमाणे. म्हणून कस्मात भजंती कवयो धन दुर्मदान धान. जे खरे ज्ञानी आहेत विद्वान आहेत ते कधी दुर्मदांधाच्या मागे लागत नाहीत, धनवंताच्या मागे लागत नाहीत. धनवंत यांच्या मागे कोण लागतात जे आज्ञे आहेत.
खरे विद्वान हे यांच्या मागे लागत नाहीत. म्हणून आपण म्हणतो विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्ता ही कोणत्या धनवंताच्या मागे लागत नाही, आणि जर लागली तर ती विद्वत्ता ताबडतोब संपुष्टात येते. या ठिकाणी वामनाच्या कथेत त्याचं विवरण केलेलं आहे की यश कीर्ती ही जर एखादा विद्वान ब्राह्मण हा जर पैशाच्या मागे लागला तर त्याची विद्या कीर्ती ही ताबडतोब नष्ट होत असते. म्हणून त्यांनी निरीच्छा राहायला पाहिजे. म्हणून एवं स्वचित्ते स्वतएव सिद्धा, आपल्याला भगवंतांनी स्वयंसिद्ध करून पाठवलंय. अशा वेळेला आपल्याला काय गरज आहे? या शुकाचार्यांच्या विवेचनामध्ये मानवी जीवनाचा उद्देश सांगितलेला आहे. या ठिकाणी आपणाला या मुद्द्यावर यावं लागेल की मानवी जीवनाचा उद्देश काय. पैसा मिळवणं हा मानवी जीवनाचा उद्देश नाही आहे. पैसा हे साधन आहे, सुख हे साध्य आहे. प्रपंच करण्यापुरता पैसा मिळवावा. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी जरी संसार केला नाही तरी संसार करावा नेटका, प्रपंच करावा नेटका, मग लागावे परमार्थ विवेका. आधी प्रपंच करायला सांगितला, तो नेटका, फाटका नाही. जे काही करायचं ते चांगलं. जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुसेशी काही. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले, अहो ऐहिक सुद्धा महत्वाचंच आहे. आपल्याकडे दोन्ही आशीर्वाद दिलेले आहेत. ऐहिकाचाही आशीर्वाद आहे आणि पारमार्थिकाचाही आशीर्वाद आहे. म्हणून ऐहिकाला नाकारलेलं नाही, पण त्याला मर्यादा आहे हेही सांगितलंय. ही आज हा साधन आणि साध्याचा विवेक आपला राहिलेला नाही. म्हणून ते म्हणतात की जगायचंय हे खरं आहे, पण खाण्यासाठी जगायचं नाही, अन्नासाठी जगायचं नाही. जगण्यासाठी अन्न आहे, अन्नासाठी जगणं नाही. केंद्र काय हे लक्षात घ्या. या ठिकाणी उद्देश काय आहे हे लक्षात घ्या. ध्येयवादी जीवन काय असतं हे या ठिकाणी शुकाचार्यांनी सांगितलं की आपला शेवटी उद्देश काय, मानवी जीवनाचा उद्देश काय. मानवी जीवनाचा उद्देश केवळ खाणं पिणं आणि मजा करणं एवढा नाहीये, भोग भोगणं एवढा नाहीये. आणि म्हणून मानवी जीवनाचा उद्देश काय असेल तर भगवंताची प्राप्ती करणं हा उद्देश आहे. म्हणून पुढच्या अध्यायामध्ये त्यांनी त्याचं विवरण केलेलं आहे की माणसाचं आयुष्य तर संपत चाललेलंच आहे. अशा वेळेला माणसाने जगायचं कसं याचा विचार केला पाहिजे. जगायचं साधेपणाने. साधेपणाने आपण म्हणतो ना इंग्रजीमध्ये सिम्पल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. उच्च दर्जाचा विचार माणसाने केला पाहिजे. माणसाचं जीवन साधं असावं पण विचार मात्र उच्च असावे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही आपली संस्कृती आहे खरं म्हणजे. पण आज आपण भोगवाताच्या नादाला एवढं लागलो, पाश्चिमात्य संस्कृतीच्या मागे एवढं लागलो की आपल्याला साधी राहणी हा विचारच आपण विसरून गेलो आणि विचारसरणी आपल्या डोक्यात राहिली नाही. झकपक राहणे हा आपला आजचा धर्म झालेला आहे. म्हणून ते म्हणतात की अहो तरब किम्न जीवंती भस्रा किम्न श्वसंत्युत. शुकाचार्यांनी मोठा मार्मिक या ठिकाणी सुताच्या तोंडातून सुद्धा हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. शुकाचार्यांनी सुद्धा हेच सांगितलंय की अहो मग जगायचंच झालं तर झाडं जगत नाहीत का असा प्रश्न विचारलाय. तरब किम्न जीवंती, झाडं काय जगत नाहीत का? आणि भस्रा किम्न श्वसंत्युत, लोहाराच्या घरचा भाता हा नाही का श्वास घेत? मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? या ठिकाणी फरक सांगा मानवी जीवनातला आणि इतर जीवनातला. न खादंती न मेहंती किम ग्राम पशवो परे. न खादंती न मेहंती, अहो पशु पक्षी सुद्धा खातात आणि विष्ठा टाकतात. गाढवं कुत्रे डुकरं हेही खातात, ते त्यांचं खाद्य खातात आणि मलमूत्र विसर्जन करतात. माणूस सुद्धा खातो आणि मलमूत्र विसर्जन करतो. मग माणसात आणि इतर प्राण्यात काय फरक आहे? खादंती न मेह, ते खात नाहीत का? ते विष्ठा टाकत नाही का? मग किम ग्राम पशवो परे. ग्राम पशु म्हणजे कुत्रे डुकरं हे सुद्धा मोठ्या आनंदात गटारीमध्ये लोळत असतात. आपण त्याला गटार म्हणतो, त्यांना ती गटार वाटतच नाही. त्यांना वाटतं वा 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 काय छान चाललंय. वास्तविक गाढव हे उकिरड्यावर लोळतं, आपण त्याला उकिरडा म्हणतो, पण गाढवाला वाटतं बरं चांगला आहे उकिरडा. त्या ठिकाणी गाढवं कुत्रे त्याचप्रमाणे डुकरं हे जसे खातात पितात आणि विष्ठा विसर्जन करतात तसाच जर माणूस करू लागला. श्वभिट वराहोष्ट खरंही, श्व कुत्रे बिड याप्रमाणे
वाईट पद्धतीचे हे जे पशु आहेत, मग कुत्रे, डुकरं, त्याचप्रमाणे वराह म्हणजे डुकरं, हे सगळे कशा पद्धतीने जीवन जगतात, हे ग्रामपशु. तसाच जर माणूस जगू लागला तर माणसाच्या जीवनाला अर्थ नाही. मानवी जीवनाचा अर्थ भागवतामध्ये फार चिंतन चांगलं केलेलं आहे. मानवी जीवनाचा उद्देश सांगितलाय, मानवी जीवनाची इतिकर्तव्यता सांगितली आहे, मानवी जीवनाची परिसमाप्ती कशात व्हावी हे सांगितलंय. नयत कर्ण कथापेतो जातु नामगदाग्रजा. आणि अशा जीवनामध्ये येऊन जर गदाग्रज म्हणजे भगवंताचं नामस्मरण आपण घेतलं नाही तर हे जीवन निरर्थक आहे. हे जीवन सार्थकी लावायचं असेल, हे जीवन परमार्थ मार्गामध्ये लागलं तरच सार्थकी लागेल, अन्यथा जीवनाचा हेलपाटा होईल. बिले बतोरुक्रम विक्रमाने न शृण्वतः कर्णपुटे रसा नरस्य. ज्या माणसाच्या कानातून भगवंताची कथा जात नाही, ज्या माणसाच्या कानावर भगवंताची कथा पडत नाही, गीत पडत नाही, भगवंताचं नामस्मरण पडत नाही, ते कान नाहीये. मग काय ते म्हणतात, ते उंदराचे बिळ आहेत, ते उंदराचे बिळ आहेत. उंदराचे बिळ सुद्धा त्याला छिद्र असतं. हे कानाला, आपल्या शरीराला छिद्र आहे. मग हे छिद्र आणि ते छिद्र सारखंच आहे. जर भगवंताच्या कथा ऐकल्या नाहीत तर कानाचं सार्थक नाही. या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या शरीराला जे जे अवयव आहेत त्या अवयवाची सार्थकता कशात आहे. जिम्हा सती दारदुरके वसूत. आपण म्हणतो आपल्याला जीभ आहे. समजा कुणी जर म्हटलं, अहो काय हो, कुत्र्यात, मांजरात, डुकरात, गाढवात आणि तुमच्यात काय फरक आहे? अहो फरक कसा नाही? गाढवाला बोलता येत नाही, डुकरांना बोलता येत नाही, मांजरांना बोलता येत नाही, नुसते म्याव म्याव करतात, कुत्रे भो भो करतात. बोलता येतं का आमच्यासारखं? हो, बोलता येत नाही खरंय, पण तुम्हाला बोलता येतं म्हणून तुमच्या बोलण्यात काय वैशिष्ट्य आहे? जिम्हा सती दारदुरिकेव. दारदुरिकेव म्हणजे एखादी बेडूक ज्याप्रमाणे डराव करतो, बेडूक नाही का डराव करत, हा तोही बोलतो ना, तोही डराव करतो. मग बेडकाचं डराव करणं आणि आमचं सारखंच आहे. जर आम्ही भगवंताचं नाव घेतलं नाही या जिभेने तर, म्हणजे त्याची जीभ आणि आपली जीभ सारखीच आहे. जर या जिभेने भगवंताचं नामस्मरण केलं नाही, भगवंताचं नामगुणानुवर्णन केलं नाही तर ही जीभ म्हणजे बेडकाची जीभ आहे. जिम्मा सती दारदुरिके वसूत न चोप गायत उरु गाय गाथा. भगवंताची उरुगाय. या ठिकाणी भागवतामध्ये अनेक वेळेला उरुगाय शब्द आलेला आहे. उरुगाय, आणि मुद्दाम सांगायचं असं की उरुगाय हा शब्द वेदातला आहे म्हणून हे वेदतुल्य आहे. उरुगाय म्हणजे विष्णूला हे नाव आहे, जो श्रेष्ठ दर्जाचा आहे, ज्याचं गायन आकाशामध्ये देव करतात त्याला उरुगाय म्हणतात. म्हणून गायन, ज्याचं गायन देव देवता करतात त्याला उरुगाय असं म्हणतात. ज्याप्रमाणे भार परम पट्ट किरीट दुष्ट. अहो आमच्या डोक्यावरचे अलंकार, आमच्या डोक्यावरचे किरीट, अंगावरचे अलंकार, दागदागिने हे सगळं भारवत आहे. जर भगवंताच्या पुढे आमचं मस्तक नमन होत नसेल, भगवंताच्या समोर जर आमचं डोकं खाली वाकत नसेल तर हे भार परम पट्ट किरीट जुष्ट मप्पित मांगम नमेन मुकुंदम. ज्या भगवंताच्या चरणाशी जर आमचं मस्तक नत झालं नाही, खाली वाकलं नाही तर हे डोक्यावरची किरीट हे भारभूत आहे. डोक्यावरच्या किरीटांना काही अर्थ नाही. भगवंताच्या समोर जो नतमस्तक होत नाही त्याचं मस्तक निरर्थक आहे. आणि शावो करो नो कृता सपरियाम. हे हात म्हणजे प्रेताचे हात आहेत म्हणे. जर भगवंताला ते नमस्कार करत नसतील तर हे हात प्रेताचे हात आहेत. शावो करो. प्रेताचे हात जसे पडतील तसे पडतात, लोकांनी हलवलं तर हलतात. अहो निर्जीव आहेत, निर्जीव. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा भगवंताला स्मरण केलं नाही, भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर आम्ही देखील निर्जीवच आहोत. शावो करो नुकृत सपर्याम हरेत लसत कांचन कंकण. मग हातामध्ये किती अलंकार असू द्या, नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे ना की प्रेता शृंगार कीजे तो जैसा वाया घडीजे. प्रेताला शृंगार केला, किती शृंगार केला म्हणून काय झालं? कशाला हो प्रेताला? केला असेल शृंगार, काय घटकाभर राहील, बाकी सगळा तो वायाच जाईल, जळून जाणार आहे, नष्ट होणार आहे. म्हणून शृंगार टिकत नसतो. प्रेताचा शृंगार शोभतही नसतो.
कारण मुळात चैतन्य पाहिजे तर शोभतं. अंतरंगामध्ये चैतन्य असेल तर शोभतं. अंतरंगात चैतन्य नसेल तर बाहेरच्या अलंकाराला काही अर्थ नाही. बाहेरचे अलंकार सगळे व्यर्थ आहेत. अंतरंगातलं चैतन्यरूपी अलंकार जर नसेल तर बाकी सगळं व्यर्थ आहे. म्हणून बराहित येते नयने नराणाम. ते म्हणतात आमचे डोळे आहेत, पण जर भगवंताचं रूप आम्ही पाहिलं नाही, भगवंताची मूर्ती आम्ही ध्यानामध्ये आणली नाही, भगवंताची मूर्ती आम्ही पाहिली नाही, तर हे डोळे म्हणजे बरहाईत येते नयने नराणाम. या मोराच्या पिसाला सुद्धा आपण डोळे आहेत म्हणतो. मोराच्या पिसाला सुद्धा डोळे आहेत म्हणतो. हे काय हो, मोराचे डोळे आहेत. मग त्या डोळ्यांनी दिसतं का हो? अहो, मोराच्या डोळ्यांनी काही दिसतं का? आपण असे रूपकात्मक शब्द अनेक ठिकाणी वापरतो. आपण म्हणतो टेबलाचा पाय तुटला, म्हणजे काय टेबल चालत होता काय? मग टेबलाचा पाय कसं काय? खुर्चीचा हात तुटला, खुर्ची काय काम करत होती काय? मग हात कसं काय? सुईचं नाक, ती काय श्वास घेते का? पण तरी नाक, सुईचं नाक, टेबलाचा पाय, खुर्चीचा हात, हे सगळे शब्द आपण वापरतो. डोंगराचा माथा, माथा म्हणजे डोंगराला काय डोकं आहे का? पण आपण हे रूपकात्मक शब्द वापरतो. तसंच जर तुम्ही भगवंताचं मूर्तीचं ध्यान केलं नाही, मूर्ती डोळ्यासमोर आणली नाही, मूर्तीचं दर्शन घेतलं नाही, तर हे डोळे म्हणजे मोराचे डोळे, मोराच्या पिसाऱ्याचे डोळे, ज्यातून दिसत काहीच नाही, फक्त म्हणायला डोळे. बरहाईते ते नयने नराणाम लिंगान विष्णू निरीक्षतोय पादो नृणाम तो द्रुमजन्म भाजो क्षेत्राने नानोजतो हरेरियौ. आणि जे पाय भगवंताच्या मंदिराकडे जात नाही, ते पाय असून नसल्यासारखे आहो, त्यापेक्षा द्रुमजन्म भाजौ. ज्याप्रमाणे झाडं जसे एकाच जागी उभे असतात, आपण म्हणतो झाडं उभे आहेत म्हणजे त्यांना पाय आहेत. कशाचे पाय आहेत? मग पाय आहेत तर त्यांना चालता येत नाही, म्हणून म्हणायला पाय आहेत, पण झाडांचे पाय चालण्याच्या उपयोगाचे नाहीत. म्हणून जर तुम्ही मंदिराला गेला नाहीत, मठाला गेला नाहीत, भगवंताच्या दर्शनासाठी देवळात गेला नाहीत, तीर्थाला गेला नाहीत, तर तुमचे पाय हे द्रुमजन्म भाजव. तुम्हाला झाडाचा जन्म परवडला, काही गरज नाही तुम्हाला मानवी जन्म घ्यायची. म्हणून जीवन छबो भागवत आंघ्रे रेणू, याप्रमाणे भगवंताच्या नामामध्ये तल्लीन व्हा, भगवंताच्या मूर्तीचं ध्यान करा, मूर्तीचं स्मरण करा, मंदिराला जा, त्याचप्रमाणे तीर्थयात्रा करा आणि भगवंताच्या नावामध्ये तल्लीन व्हा. त्याला वाहिलेल्या तुळशीपत्र, भगवंताचं आदल्या दिवशी आपण तुळशी वाहतो आणि दुसऱ्या दिवशी काढतो, तर ते निर्माल्य, त्याचा वास घ्या. खरा आनंद तोय भगवंताच्या डोक्यावर वाहिलेल्या, चरणावर वाहिलेल्या तुळशीपत्राचा वास, हा निर्माल्याचा वास घ्या, म्हणजे तुमचं जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल. निर्माल्य हे सुद्धा अमूल्य आहे. निर्माल्य म्हणजे काय वाईट नाहीये. निर्माल्य हा शब्द सोहळा आहे. निर्माल्याचं या ठिकाणी सेवन करणे, त्याचं अवघ्राण करणे, वास घेणे, ही खऱ्या अर्थाने आपल्या नाकाची ही ती कर्तव्यता आहे. म्हणून श्री विष्णुपद्या मनुजस तुलस्या श्वसनशवोयस्तु न वेद गंधम. ज्याला याचा गंध माहीत नाही, ज्याला याचा वेद म्हणजे जाणणे, ज्याला भगवंताच्या निर्माल्याचा गंध नाही, ज्याला भगवंताच्या निर्माल्याच्या गंधाचं महत्त्व कळत नाही, काय त्यामध्ये आनंद आहे कळत नाही, त्याचा जन्म व्यर्थ आहे. अहो, तुम्हाला भगवंताच्या चरणावरच्या निर्माल्याचा जर अर्थ कळाला नाही, त्याचा आनंद घेता आला नाही, त्यातलं पावित्र्य कळालं नाही, तर काय उपयोग नाही. तदश्मसार हृदयम वतेदम यद गृह्यमाण हरिनामध्येय. म्हणून ते म्हणतात की अरे, भगवंताचं नामस्मरण श्रेष्ठ आहे, भगवंताचं नामस्मरण मोठं आहे, आणि म्हणून आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, अनुस्मरण केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे. यासाठी भगवंत कसा आहे हे समजून घ्या. आधी विराट स्वरूप समजून घ्या, आणि मग विराट स्वरूप समजून घेतल्यावर सूक्ष्म स्वरूप भगवंताचं जाणा. भगवंताचं सूक्ष्म स्वरूप कसं आहे ते म्हणतात प्रादेश मात्रम पुरुषम वसंतम. भगवंत हा आपल्याच जवळ, प्रादेश मात्रम पुरुषम वसंतम. हा दुसरीकडे कुठे पाहायची गरज नाही. तो अत्यतिष्ठ दशांगुलम. हा आपल्या समोर जसा श्वास 10 अंगुळ पुढे जातो, आपल्या नाकापासून 10 अंगुळ श्वास जातो असं म्हणतात, तसा हा भगवान सुद्धा तिथंच उभा आहे.
त्याच 10 अंगुळे दशांगुळे उरला. तो सगळ्या सृष्टीमध्ये व्याप्त होऊन म्हणजे सगळ्या सृष्टीला त्यांनी व्याप्तही केलंय आणि पुन्हा तो शिल्लकही राहिलाय, दशांगुळे उरला. त्याप्रमाणे तो 10 अंगुळ शिल्लक राहिलाय चतुर्भुजाम. आणि मग भगवंताचं ते सुंदर रूप डोळ्यासमोर आणा. कोणतं? भगवंताचं रूप डोळ्यासमोर आणायचं म्हणजे कसं आणायचं, या ठिकाणी मुद्दाम हा फार सूक्ष्म विचार आहे. मूर्तीशास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. देवाची मूर्ती कशी असावी आणि यावरून मूर्तीशास्त्रज्ञ ही कोणाची मूर्ती हे ओळखतात. देवाची मूर्ती कोणती असते, ती कशी असते, त्याप्रमाणे आपल्याकडे सुद्धा कोणत्या मूर्तीचं ध्यान करावं. म्हणजे आपल्याकडे नृसिंह हा समजा आहे, पण नृसिंहाचे 2 रूप आहेत. एक या कडकडाट झाला आणि खांबातून बाहेर आले आणि हिरण्यकश्यपाला ठार मारलं, त्याचं पोट विदारित केलं, अशी एक त्याची क्रव्याद मूर्ती आहे, भयंकर मूर्ती आहे. आणि दुसरी आहे तो शांत, ज्या शांत मूर्तीचं वर्णन शामराज आपण म्हणतो. शामराज शांत. तेव्हा शांत असणाऱ्या नृसिंहाचं पूजन सांगितलंय का, तो शांत झालाय. म्हणून देवता सुद्धा शांत पाहिजे. देवता अशांत नको, देवता क्रव्यात नको. चित्र काढलेले असतात, कोणते चित्र काढावं याला महत्व आहे. कारण चित्राचा परिणाम मनावर होत असतो, जसा रंगाचा परिणाम मनावर होतो. कोणता रंग द्यावा घराला, शाळेला कोणता रंग असावा, याचे काही नियम आहेत. म्हणून रंगशास्त्र सुद्धा समजून घेतलं पाहिजे. लाल भडक रंग दिला पुढे शाळेला नाही चालत का? लाल रंग हा विपरीत परिणाम करणार आहे. सगळे पोरं क्रोधित एकमेकाला मारायला उठतील, एकमेकाच्या छाताडावर बसतील. का हो म्हणले? तुम्ही लाल रंग दिलाय. शांत द्या ना. म्हणजे त्या रंगाचा सुद्धा परिणाम होत असतो, त्या परिणाम होतो. एका ठिकाणी चित्र काढलं होतं, काय काय चित्र सुंदर काढलं म्हणे. कशाचं? तर दावाग्नी भगवान गिळायला लागले. मोठा अग्नी काढला, 12 गाव अग्नी, आणि कृष्णाने केलं. ठीक आहे ना, तो देव आहे, मान्य आहे, अग्नी आहे. पण त्या अग्नीचा परिणाम आपल्या मनावर होतो. म्हणून तसे चित्र पाहू नये, तसे चित्र लहान मुलांना दाखवू नयेत. ठीक आहे, थोड्या वेळ दाखवावेत, पण सतत तो संस्कार नको, सतत अग्नी पाहणं नको. या ठिकाणी म्हणून सांगायचं तात्पर्य असं की कसं रूप असावं भगवंताचं, त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. की भगवान कसा आहे? गदाधरम धारणया स्मरण, चतुर्भुज मूर्ती आहे, शांत मूर्ती आहे, सुंदर अशा प्रकारची नाजूक भगवंताची मूर्ती आहे. आणि शंख चक्र गदापद्म धारण केलेली आहेत. त्याप्रमाणे प्रसन्न वक्त्रम, हे महत्वाचा शब्द आहे. प्रसन्न वक्त्रम, भगवंताचा चेहरा मुख प्रसन्न पाहिजे. प्रसन्न, भगवंत प्रसन्नच आहे, पण काही वेळेला क्रोधिष्ठ झाल्यानंतर ते क्रोधित रूप समोर नका आणू, प्रसन्न रूप समोर आणा. कारण आपलं मन प्रसन्न व्हायचं असेल तर समोरचं चित्र, समोरची मूर्ती ते देखील प्रसन्न पाहिजे. प्रसन्न वक्त्रम नलिना इथे क्षणम, भगवंताची ईक्षण म्हणजे दृष्टी, भगवंताचं नयन हे कसं असावं? तर नलिनीप्रमाणे, अर्थात कमलिनीप्रमाणे भगवंताचं पाहणं मोठं सुंदर आहे, नाजूक आहे, सुकोमल आहे. आणि कदंब किंजल पिशंग वाससम, पितांबर धारण केलेला, शंखचक्र गदापद्म, सावळी मूर्ती, हसतमुख हसलेला चेहरा, आणि गळ्यामध्ये सुंदर वनमाला धारण केलेली आहे. मोठे अशा प्रकारचे अलंकारित भगवंताची मूर्ती, कुंडल धारण केलेले, किरीट धारण केलेला, लसन महारत्न हिरणमयांगदम, 10 बोटात 10 अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये वनमाला आहे, त्याचप्रमाणे सोन्याचे अलंकार आहेत. आणि भगवंताच्या अशा सुंदर मूर्तीचं ध्यान आपण करावं. हे मूर्तीचं ध्यान करता 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 एकरूप व्हावं. श्री लक्ष्मणम कौस्तुभरत्न कंधरम, भगवंताच्या चरणापासून त्याचा विचार केलेला आहे. मग भगवंताच्या चरणापासून ते त्यांच्या मुखापर्यंत, त्याच्या डोक्यापर्यंत एक 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 गोष्टी मनामध्ये आणाव्यात. भगवंतांनी कौस्तुभरत्न धारण केलेलं आहे आणि विभूषित अशा प्रकारची मेखला आहे, वनमाला आहे, स्निग्ध अशी भगवंताची पाहण्याची पद्धत आहे. कुंतल भगवंताचे जे केस ते कुरळे केस आहेत, त्या कुरळे केस त्यांच्या पाठीवर पडलेले आहेत. अदीन लीला हसिते क्षणोल्लसत भ्रूभंग संसूचित भूरिनुग्रहम, याप्रमाणे भगवंताची सुंदर हसतमुख असणारी मूर्ती आपण डोळ्यासमोर आणावी आणि अशी एक 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 अवयव डोळ्यासमोर आणावेत. आधी पाय पाहावेत,
भगवंताचं चरण पाहावं म्हणून चरण कमल, भगवंताचे पद कमल, चरण कमल, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडलम मंडनानाम. बघा एक एक वर्ण आहे. आधी समचरण, आधी चरण दाखवले. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम. मग जघनापर्यंत गेले जिथे भगवंताने 2 हात आपल्या कमरेवरती ठेवलेले आणि मग तुलसीमाला कंधरम कंज नेत्रम. मग तुलसीमाला धारण केलेली आहे असं विठ्ठलाचं रूप या ठिकाणी संस्मरित केलेले आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. याप्रमाणे समचरण सोरण सांद नीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंज नेत्रम सदय धवल हासम. मग हास्याकडे आपण गेलो. विठ्ठलन चिंतयामी, पायापासून ते त्यांच्या मुखापर्यंत. म्हणून दर्शन कसं घ्यावं आपण एकदम बघतो. हा पाहिले देव पाहिले, मुखदर्शन घेतलं. मुखदर्शन नाही, आधी पददर्शन घ्या. आधी पददर्शन सांगितलंय आणि मग मुखदर्शन सांगितलं. याप्रमाणे देव पाहिले का? हो पाहिले. म्हणून आपण फक्त चेहऱ्याकडेच पाहतो, तोंडाकडेच पाहतो. तोंडाकडे पहिल्यांदा पाहायला नाही सांगितलं. पहिल्यांदा त्याचं चरण पहा, मग भगवंताचे जानू पहा, मग त्यांची कंबर पहा, मग त्यांची छाती पहा आणि मग त्यांचं हास्यमुख पहा आणि मग तुम्ही तल्लीन होता. ही तल्लीनता सांगितली. पादादी यावद्धसितम गदाभृतः. पादादी, पादापासून पायापासून ते भगवंताच्या मुखापर्यंत. आणि असं केलं म्हणजे जितम जितम स्थानम कोह्य धारेत. असं केलं म्हणजे आपली धारणा पक्की होते. हलून खुंटा बळकट करावा लागतो. धारणा पुन्हा 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 भगवंताचं जे रूप आहे डोळ्यासमोर आणायचं. आपण पहा ना, डोळे झाकले म्हणजे देवाचं चेहरा डोळ्यासमोर आणायचं येतच नाही लवकर. दुसरेच गोष्टी समोर येतात, दुसरेच काम मनामध्ये येतात, दुसरे शब्द कानावर येतात. जितम जितम स्थानम पोह्य धारे परम परम शुद्धती धीर यथा यथा. जसं जसं आपण ध्यान करावं, जशी जशी धारणा करावी, तसं तसं हळूहळू भगवंत मनामध्ये ठसत जातो. मुद्दा एवढाच आहे की आपल्या मनावर भगवंत ठसला पाहिजे. घोकंपट्टी कशासाठी सांगितली? पाठ झालं पाहिजे. एकदा ऐकलं की पाठ होणार. आपण काय अर्जुन आहेत का? नाही. एकदा सांगितलं की नाही पाठ होत. एकदा, दोनदा, तीनदा पाठ करा. उच्चार येतच नाही. काय करावं बाबा? एक मुलगा होता, त्याला शिकायला पाठवलं गुरुजीकडं. पाठवल्यानंतर त्याला काहीच येत नव्हतं. म्हणले काय हो? त्याला काही येत नाही म्हणले. जरा शिकवा म्हणले. गुरुजी तुम्ही फार चांगले, त्याला काही येत नाही. शेवटी त्याचे वडील म्हणले अरे तुला काहीच येत नाही, निदान स आणि श मधला फरक तरी करणं. यद्यपि बहुनाधीशे तथापि पठपुत्र व्याकरणम. अरे तुला काही शिकता नाही आलं तरी चालेल म्हणे, पण निदान व्याकरण शिक. ते म्हणले कशासाठी? यद्यपि बहुनाधीशे, फार शिकला नाही तरी चालेल, तथापि पठपुत्र व्याकरणम. का बरं म्हणले? तर स्वजन स्वजनो माभूत सकलम शकलम सकृत सकृत. तो सला श म्हणायचा. समयी त्याला म्हणताच येतो, तो शमयी म्हणायचा. अरे शमयी कशामुळं? समयी. तो म्हणला काय फरक होईल हो? म्हणजे काय फरक होईल सांगतो तुला. स्वजन स्वजनो माभूत. स्वजनचा उच्चार तुम्ही स्वजन करू नका. समोर बसलेत लोक, अहो माझ्या स्वजन हो. स्वजन म्हणजे कुत्रे आणि स्वजन म्हणजे आमचे बांधव. आपण स्वजन माझे लोक बांधव आणि स्वजन म्हणजे कुत्रे. मग कोणाला कुत्रे म्हणले चालेल का? स्वजन स्वजनो माभूत सकलम. तुला सकल म्हणायचंय आणि तू शकल म्हटलास. शकल म्हणजे फ्रॅगमेंट्स, तुकडे, आणि सकल म्हणजे संपूर्ण. अर्थच बदलला ना. सकल म्हणायच्या ऐवजी शकल म्हटलं तर त्याचा अर्थ तुकडे असा होतो आणि सकल म्हणजे पूर्ण. सकलम शकलम सकृत शकृत. सकृत म्हणजे एकदा, आपण सकृत आवर्तन करतो एकदा सकृत, आणि शकृत म्हणजे विष्ठामूत्र. आता हे अर्थ जर या ठिकाणी बदलले म्हणून ते म्हणतात तुला काही नाही आलं तरी चालेल, निदान सचा श य करू नको. सच्या जागी सच म्हण आणि शच्या जागी शच म्हण. असो याप्रमाणे सांगायचं. असं हळूहळू आपण प्रयत्नपूर्वक जिभेला वळण लावावं लागतं. जिभेला काय सहजासहजी लागतं का? नाही. प्रयत्नपूर्वक. बोबडं
काही कामं सुरुवातीला 5 वर्षापर्यंत ठीक आहे बोबडं बोलणं, पण हळूहळू आपल्याला सुधारावं लागेल. यावन्न जायेत परावरेस्मिन विश्वेश्वरी दृष्टे भक्तियोगा. याप्रमाणे आपल्याला हा भक्तियोग प्राप्त होतो. स्थिरम सुखम च आसनमाशितो यती. आणि याप्रमाणे आपलं आसन स्थिर करायचं, प्राणायाम करायचा आणि शांत मन करून धारणा करून मग ध्यान करायचं. याप्रमाणे करत करत गेलं म्हणजे माणसाला शांती प्राप्त होते. लब्धोपशांती विरमेत कृत्यात. सगळे कृत्य समाप्त होतात. विरमेत कृत्यात विराम पावतात. शांत, जसा जलाशय शांत असतो. एकही लाट जलाशयावर उठली नाही तर जलाशय शांत. जलाशयात खडा टाकला तर मग तरंग उठतील, पण खडाच टाकला नाही तर जलाशय जसा शांत असावा त्याप्रमाणे मन देखील शांत होतं. आणि नयत्र कालो, त्यांनी वर्णन केलंय, अरे राजा, नयत्र कालो निमिषां परम प्रभू. असा धारणा करणार आहे. अष्टांग योग या ठिकाणी सांगितलाय. या अष्टांग योगामध्ये समाधीपर्यंत तो जातो. आणि या समाधी स्थितीमध्ये निर्विकल्प समाधीवर का, समाधीमध्ये सुद्धा सविकल्प समाधी अलीकडची. त्या ठिकाणी अनेक समाधीमध्ये काही व्यत्यय सांगितले, समाधीचे काही विघ्न सांगितले. उदाहरणार्थ समाधी घेता घेता म्हणजे आपण शांत डोळे झाकले तर मन विचलित जातं. त्याचप्रमाणे मनामध्ये दुसरेच विचार येतात. ही कच्ची झाली. आणि कधी कधी झोपही लागायला लागते. डोळे झाकले, समाधी आहे का झोप आहे, हो झोपलोच मी, कळलंच नाही. म्हणजे हळूहळू आपण सुद्धा समाधीमध्ये कधी कधी व्यत्यय येतात. हे व्यत्यय रहित असलेली समाधी म्हणजे निर्विकल्प समाधी. अशा निर्विकल्प अवस्थेमध्ये न यत्र कालो निमिषां परम प्रभू, जिथे काल सुद्धा नाही. काल म्हणजे कालाचा परिणाम होत नाही. आता पहा, याचा अर्थच असा की हे जे चांगदेव 1400 वर्ष जगले त्याचं कारण हे, काळ येऊ शकत नाही. काळाचं मोजमाप तिथे नाही, काळाचं परिमाण तिथे नाही, काळ तिथे पोहोचू शकत नाही. मग काळ जिथे पोहोचू शकत नाही तिथे बाकी कोण काय पोहोचणार. नयत्र कालो निमिषां परः प्रभू कृतोनुदेवा जगतांचे ईशिरे. ज्या ठिकाणी अशा अवस्थेमध्ये सत्वगुण सुद्धा नसतो, रजोगुण आणि तमोगुण तर नाहीच नाही, पण अहंकार, महत्त्व आणि प्रकृती याच्याही पलीकडे हा जातो. जिथे अहंकृती नाही, प्रकृती नाही आणि महत्त्व नाही, अशा पलीकडे तो जातो. आणि मग अशा ठिकाणी भगवंताच्या चरणापर्यंत तो जाऊन पोहोचतो. परमपदम वैष्णवमा मनंती तद यन्नेति नेति तिर्दुक्षवाः. याप्रमाणे हे योगी लोकांचे विवरण सांगितले. योगी लोकांनी कसं वागावं, योगी लोक कशा पद्धतीने आपल्या ध्यान आणि धारणेचा विचार करतात. आसनजय, प्राणायाम, धारणा, ध्यान, त्याचप्रमाणे तितिक्षा मनामध्ये आणल्यानंतर सर्व विषयापासूनचा परित्याग आणि एकूण पूर्ण अष्टांग योगाचे विवरण या ठिकाणी करण्यात आलेले. आणि अशा वेळेला तो परमपदम वैष्णवमा मनंती तद, वैष्णव पदापर्यंत पोहोचतो. तद विष्णू परमं पदम, त्या विष्णूच्या परमपदापर्यंत तो पोहोचतो. सगळ्या प्रकारच्या पदार्थांचा त्याग करतो. आणि यन्नेति नेति, नेति नेति, वेद सुद्धा ज्याला नेति नेति म्हणतात, वेद सुद्धा ज्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आपण नेहमी सांगतो की शब्द तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. शब्द ईश्वराचा अनुभव देऊ शकत नाहीत. ते ईश्वराचं वर्णन करू शकतील पण अनुभव नाही देऊ शकत. हा अनुभवाचा भाग योगी आत्मसात करतात आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताचा साक्षात्कार होतो. विसृज्य दौरात्म्य अनन्य सौहृद, अनन्य सौहृद, अनन्य प्रेमाचा साक्षात्कार तिथे होतो. परमप्रेमाचा साक्षात्कार तिथे होतो. आनंदमयतेचा साक्षात्कार तिथे होतो. हृदोपगुह्यार्ह पदम पदे पदे, गुह्यार्थ तिथे प्रगट होतो. म्हणून तेने ब्रह्महृदयादि कवये मुह्यन्ति सूरयः, हे जे पहिल्या श्लोकाचे विवरण आहे, या ब्रह्मदेवाच्या अंतरंगामध्ये भगवान प्रगट झाले. कारण अंतरंग गुह्य अशा प्रकारचं ज्ञान हे आत प्रगट होत असतं. अंतरंगामध्ये शब्दाने सगळ्या गोष्टी नाही व्यक्त करता येत, शब्दाने सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत. शब्दाच्या पलीकडे अर्थ आहे, अर्थाच्या पलीकडे तात्पर्य आहे, तात्पर्याच्या पलीकडे सुद्धा संकेत आहे.
आणि म्हणून भगवंताचं गुह्य स्वरूप, गुह्य ज्ञान, जसं आपण म्हणतो की जैसे केले के पात पात में पात पात में पात, वैसे संतों के बात बात में बात बात में बात. या केळीच्या एका पापुद्र्याच्या आत दुसरा पापुद्रा, त्याच्या आत तिसरा पापुद्रा, त्याच्या आत चौथा पापुद्रा असतो. त्याप्रमाणे एका शब्दाचे अनेक संकेत संत महात्मे भगवान प्रगट करत असतात. आणि हे शब्दाने सांगता येत नाही, शब्दवाच्य नाहीये. यत्र वाचो निवर्तन्ते असं म्हणलेलं आहे की जिथे वाचा पोहोचत नाही आणि मन पोहोचत नाही, मन तिथे जाऊ शकत नाही. यत्र वाचो निवर्तन्ते, जिथे वाचा पोहोचत नाही. शब्द हे अलीकडच राहतात, शब्दाचं ज्ञान अलीकडच राहतं. शब्दाचं ज्ञानपेक्षा शब्दाचं तात्पर्य श्रेष्ठ असतं, शब्दाच्या तात्पर्यापेक्षा शब्दाची सूचकता श्रेष्ठ असते. आणि म्हणून शब्द जिथे पोहोचत नाही, शब्द कुठे पोहोचत नाहीत, शब्दाने वेगळाच अर्थ व्यक्त होतो. कारण अनेकदा शब्द आपल्याला फसवतात, शब्दामध्ये गुह्य ज्ञान प्रगट करता येत नाही. म्हणून तर या शब्दाने जे गुह्य ज्ञान प्रगट करता येत नाही, त्या शब्दाच्या दृष्टिकोनातून भगवान कसा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी जहल लक्षणा, अजहल लक्षणा, लक्षणेचा विचार केलेला आहे. मग जहल लक्षणीने भगवान कळत नाही, अजहल लक्षणीने कळत नाही, म्हणून जहल लक्षणा अशी सांगितली. असो, याचं विवरण आपण पुन्हा केव्हा तरी करू. याप्रमाणे जहल लक्षणा, भगवंत लक्षणेने कळत नाही, ते सामान्य लक्षणेने कळत नाही. विशेष जिथे गुह्यार्थ मुख्यार्थाचा बाध करायचा त्या अर्थाने कळत नाही, जिथे मुख्यार्थ घ्यायचा त्याही अर्थाने कळत नाही. गंगेवर गौळवाडा आहे असं वर्णन आहे. समजा गंगेवर गंगायाम घोषा, हे परंपरागत संस्कृत साहित्यामधलं हे वर्णन आहे. गंगेवर गौळवाडा आहे. तुम्ही कुठे राहता हो? मी काय चौकातच राहतो, माझं घर चौकातच आहे. चौकात आहे हो, म्हणजे चौकाच्या मध्यभागी आहे. काय चौकात कुठे? मी तर चौकात आलो होतो. अहो चौकात म्हणजे चौकाच्या बाजूला. पण चौकात शब्दाचा अर्थ तसा होतो का? मी तुमच्या घरावरून गेलो पण तुम्ही नव्हता का, पत्र्यावरून गेला काय? मग घरावरूनचा अर्थ काय होतो? त्याला म्हणतात लक्षणा. तर ही जहल लक्षणा झाली. ही या ठिकाणी मुख्यार्थाचा, जे मुख्यार्थ आहे त्याचा बाध करावा लागतो, मुख्यार्थ बाजूला करून दुसरा अर्थ घ्यावा लागतो. तेव्हा म्हणून शब्द पोहोचत नाहीत. सांगायचं तात्पर्य असं की लक्षणेने भगवान कळत नाही. लक्षणे रणुमापकाही, पुढे तो संदर्भ आलेला आहे की भगवान हा लक्षणे, शब्दाच्या पलीकडे असणारं गुह्यज्ञान, हृदोपगुह्यार्ह, हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये आपलं अंतःकरण जर भगवंताशी तद्रूप झालं तर भगवंत अंतःकरतो. तो काय शब्दाने व्यक्त होतो काय? तो तुम्हाला काय मंत्र सांगतो काय कानामध्ये? नाही सांगत. तो अंतःकरणात प्रगट होतो. पण त्यासाठी अंतःकरण तितकं शुद्ध पाहिजे. शुद्ध अंतःकरणातच भगवंताचा साक्षात्कार होतो, अशुद्ध अंतःकरणात नाही. अहो अशुद्ध ठिकाणी आपणही जात नाहीत, घाणीत आपणही जात नाहीत, सॅनिटाईज केल्याशिवाय आपणही वस्तूला हात लावत नाहीत. मग देव हात लावेल का तुमच्या हृदयाला सॅनिटाईज केल्याशिवाय? नामस्मरणाने ते सॅनिटाईज करा. स्वपार्श्वनापी गुदम तत्व निलम स्थानेषु. याप्रमाणे योग मार्गाच्या साह्याने भगवंतापर्यंत कसं जायचं याचं विवरण आता करू लागले. शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, जो खरा योगी आहे त्याने कसं ध्यान करावं ते मी सांगितलं. धारणा कशी असते याचं विवरण ते करतात. हे सामान्यासाठी नाही बरं का, आपल्यासाठी नाहीये, कारण आपण योगातले तज्ज्ञ नाही. फक्त विवरण जे केलं तेवढं सांगतो की यांनी काय करावं. स्वपार्श्वनापी जे गुदम ततो निलम, आपल्या घोट्यानी, पायाच्या घोट्यानी आपण आपला अपान वायू स्थिर करावा. आपण आपल्या गुदद्वाराशी, या ठिकाणी शिवणीच्या तिथं आपण आपले दोन पायाचे जे घोटे ते पक्के ठेवावे. त्याप्रमाणे स्वपार्श्वनापी जे गुदम ततो निलम स्थानेषु, त्या ठिकाणी ठेवल्याबरोबर तिथून अपान ठिकाणी, त्या ठिकाणी ही कुंडलिनी नाडी आहे. मूलाधार चक्राशी कुंडलिनी नाडी आहे. म्हणून या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं त्वम मूलाधार स्थितोऽसि नित्यम. गणेशाचं स्थान कुठे आहे? मूलाधार ठिकाणी. आणि मूलाधार चक्राच्या ठिकाणी जी कुंडलिनी नाडी आहे तिचं वर्णन 6व्या अध्यायामध्ये माऊलींनी केलेलं आहे. कुंकुम रंगे रंगली, लाल रंगाची आहे.
3 बेटोळे घालून बसलेली आहे आणि ही नागाप्रमाणे 3 बेटोळे घालून बसलेली आहे आणि तिचं मुख खाली आहे. योगी काय करतो, त्या ठिकाणी धारणा केल्यानंतर, ध्यान केल्यानंतर, समाधीच्या वेळेला जेव्हा तो प्राणायाम करतो, प्राणायाम प्रत्याहार करतो आणि मग मात्र ध्यानाला सुरुवात करतो, त्यावेळेला ही कुंडलिनी नाडी जागृत करण्याचा प्रयत्न करतो. हिचं मुख जे खाली आहे ते वरती होण्याचा प्रयत्न तो करतो. ऊर्ध्व वरच्या बाजूला तिने जावं, ऊर्ध्वगामी तिने वरती जाण्यासाठी, ऊर्ध्वगामी होण्यासाठी तो मूलाधार चक्राशी आधी त्या ठिकाणी आपले प्राण तिथे निश्चित करतो आणि अपान वायू आपल्या हातामध्ये नियंत्रित करतो. याप्रमाणे ताभ्याम स्थितम हृदय तस्मात. आणि हळूहळू ही कुंडलिनी नाडीचा प्रवास, या ठिकाणी हा प्राणाचा प्रवास किंवा हा वायूचा प्रवास कशा पद्धतीने मूलाधार, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञाचक्र याप्रमाणे, ज्याला आपण षटचक्र असं म्हणतो, या ठिकाणी मूलाधार चक्रापासून असलेली ही नाडी मग मणिपूर या ठिकाणी जाते, हृदयामध्ये येते, मग अनाहत हे कंठाशी असलेलं चक्र, नंतर विशुद्ध हे चक्र आणि मग मूलाधार चक्रापासून ते आज्ञा चक्रापर्यंत आपल्या मस्तकापर्यंत सहस्रार कमल, सहस्रार दल कमल, या ठिकाणी वर्णन त्याचं सहस्रार कमल असं करण्यात आलेलं आहे. आज्ञाचक्राच्या नंतर, आज्ञाचक्र इथे आहे म्हणून आपण इथं कुंकू लावतो. आपण ज्याला आपण एक दृष्टी करणं किंवा आपण म्हणतो की दोन्ही दृष्टी एक केल्या पाहिजे, भ्रूमध्यभागी आपण पाहिलं पाहिजे. तर भ्रूमध्य भाग जो आहे तो आज्ञाचक्राचा आहे. तिथं भ्रूमध्य हा आज्ञाचक्राचा भाग, नासाग्र दृष्टी, भ्रूमध्य हे जे सगळे शब्द आहेत आज्ञाचक्रावर स्थिर करण्याचे. याप्रमाणे ततोनुसंधाय धिया मनस्वी स्वतःलु मूलम क्षणकैर नयेत. आणि याप्रमाणे ही कुंडलिनी नाडी, हा प्राणाचा प्रवास पुढे आज्ञाचक्राच्या नंतर सहस्रार दल कमलापर्यंत जातो आणि तिथे निरुद्ध सप्ताय तनोनपेक्षा, तिथे तो निरुद्ध करतो. हा प्राण तिथे निरुद्ध करतो, थांबून ठेवतो. याला हठयोग असं म्हणतात. हठ शब्दाने, हट्ट हा एक अर्थ, सामान्य अर्थ लोक व्यक्त करतात, परंतु ह म्हणजे चंद्र आणि सूर्य या अर्थाने हा शब्द आहे. हठ, चंद्र आणि सूर्य. तेव्हा चंद्र आणि सूर्य हे दोन्ही नाड्या, चंद्र नाडी आणि सूर्य नाडी, या दोन्ही नाड्या या आपल्या पाठीमधून जाणाऱ्या ज्या दोन, त्यांच्यापैकी या नाड्यांच्या मधून सुषुम्ना नाडीतून हा जो प्रवास होतो आणि सुषुम्ना नाडीतून वरती प्राणाचा प्रवास झाला म्हणजे तो अमृत कुंभापर्यंत जातो. तिथे 17वी जीवन कला, तिथे ती धक्का मारते. कारण ही जी कुंडलिनी नाडी आहे ती जागृत झाली म्हणजे ती वर 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 जाते आणि सहस्रार कमलाच्या तिथे एक अमृताची कुपी आहे, त्या कुपीला ती धक्का मारते. तिचा धक्का लागल्याबरोबर ती कुपी सांडते, असं वर्णन 6व्या अध्यायात माऊलींनीच केलेलं आहे. ती कुपी सांडल्याबरोबर जो अमृताचा स्राव होतो तोच आनंद आहे, तोच ब्रह्मानंद आहे. हाच भगवंतानी प्राप्त करून दिलेला आनंदाचं निधान आहे. आणि ते ततोनुसंधाय धिया मनस्वी स्वतःनुमूलम शलकैर नयेत. आणि तस्मात भ्रुवोरंतर मुन्नयेत निरुद्ध सत्ता येत नपेक्षा. ही 17वी जीवन कला. 16 कलेचा चंद्र आहे, 16 कला आपल्याला माहिती आहेत, पण 17वी जीवन कला आहे. आणि ही 17वी कला म्हणजे ही अमृताची कुपी सांडलेली जी स्थिती आहे ती 17वी जीवन कला आहे. याप्रमाणे निर्भिद्य मूर्धन विसृजत परमगतः जिथे प्रयाय संदर्पम पारमेष्ठम. आणि या ठिकाणी मग हा जो योगी आहे तो या सुषुम्ना नाडीतून ज्याचा प्रवास होतो तोच ब्रह्मपदापर्यंत पोहोचतो. ते म्हणतात सुषुम्नया ब्रह्मपथेन चोषीच्या विधूत कल्कोथ हरेरुदस्तात. ज्याचा प्रवास या श्रेष्ठ दर्जाचा योगी महात्मा हा मृत्यूच्या क्षणी, त्यांनी वर्णन असं केलं की मृत्यू समोर आलेला आहे, अशा वेळेला त्यांनी काय करावं तर त्यांनी योगधारणा करावी म्हणून सांगितलं. आणि ही योगधारणा केली म्हणजे तो आपल्या प्राणाला त्या ठिकाणी स्थित करतो आणि हे प्राण सुषुम्ना नाडीतून वरती आले तरच
तो मुक्त होतो, तो ब्रह्मपदापर्यंत जातो. बाकीच्या लोकांचे प्राण ह्या सुषुम्ना नाडीतून जात नाहीत, म्हणून ते पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम याप्रमाणे पुनर्जन्म भोगत असतात. याप्रमाणे ते म्हणतात इडा आणि पिंगला ह्या ज्या दोन नाड्या आहेत त्याच्यामधली सुषुम्ना नाडी आहे. आणि ही इडा आणि पिंगला नाडीच्या मधून असलेली सुषुम्ना नाडी, याच्यातून जो आपला प्राण ब्रह्मापर्यंत पोहोचवतो. सुषुम्ना या ब्रह्मपथेर चोषिषा, ब्रह्मपथ म्हणतात त्याला. हा ब्रह्ममार्ग आहे बरं का, हा सर्वसामान्याला घेण्यासारखा मार्ग नाही. हा फार अवघड मार्ग आहे. डोंगरावर जायचंय, पण डोंगरावर जाताना काही सोपा मार्ग असतो आणि एक अवघड मार्ग असतो. मग आपण म्हणतो नाही आपण आपल्या पायऱ्या जाऊ बाबा. आणि काही ठिकाणी उंच उंच पायऱ्या असतात 5-5, 7-7 फुटाच्या. नाही एवढं शक्य नाही. हा ब्रह्मपथ आहे. हा ब्रह्मपथ फक्त योग्यांनाच आत्मसात करता येतो. म्हणून या पथाने गेलं, या मार्गाने गेलं म्हणजे हे जे योगी आहेत ते अष्टाधिपत्यम गुणसन्निव आहे. त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त होतात. अणिमा, गरिमा, लघिमा, प्राकाम्य, वशिता, इशिता, त्याचप्रमाणे प्रभुता, पर्याप्त कामता यासारख्या 8 सिद्धी सांगितलेल्या आहेत. आणि या 8 सिद्धी कशाने प्राप्त होतात त्याचं वर्णन 11व्या स्कंधात केलेलं आहे त्यांनी, की या 8 सिद्धी पंचमहाभूतावर प्रभुत्व मिळवलं म्हणजे काय. अणिमा म्हणजे अगदी लहानात लहान होणे, गरिमा म्हणजे मोठ्यात मोठं होणे, त्याचप्रमाणे लघिमा, गरिमा, त्याचप्रमाणे महिमा म्हणजे शक्तिवान, जास्तीत जास्त वजनदार होणे, सूक्ष्म स्वरूप धारण करणे, परकाया प्रवेशनम दुसऱ्याच्या कायात प्रवेश करता येणे. आणि परकाया प्रवेश असो नाही तर दूरश्रवण दर्शनम हे तर फार सोपं आहे म्हणून सांगितलंय. ते सहज प्राप्त होतं. दूरश्रवण दर्शनम, दूरदर्शन, लांबचं ऐकू येणे, लांबचं पाहता येणे, जे आज आपण टीव्हीच्या साह्याने, फोनच्या साह्याने करतो ते योगी योग साह्याने करतात. त्याप्रमाणे वशिता, सगळ्या जगाला वश करणे, प्राकाम्य, त्याचप्रमाणे प्रभुता, ईशता यासारख्या सिद्धी प्राप्त होतात. ज्यांना या सिद्धी प्राप्त करून घ्यायच्यात त्यांनी या सिद्धीच्या नादी लागावं म्हणे. आणि ज्यांना प्राप्त करून घ्यायच्या नाही त्याच्या पलीकडे जावं जिथे भगवंताचं स्थान आहे. बहिर्लोक स्त्रिलोक्य पवनांतर आत्मनाम, ह्या स्वच्छंद रूपाने तो फिरू शकतो, तो कुठेही जाऊ शकतो या ठिकाणी. म्हणून दुर्वासानी एका वर्षामध्ये अगदी विष्णुपदापर्यंत चक्कर मारलेलं आपल्याला माहिती आहे. अंबरीशाच्या कथेत एका वर्षात तो जाऊन आले, सगळ्या अंतरिक्षात फिरून कैलास, ब्रह्मलोक, वैकुंठ आणि पुन्हा अंबरीशाच्या घरी. एका वर्षात कसं काय हो गती त्या ठिकाणी वर्णन केलंय त्यांनी, की ही गती काही लोकांनाच प्राप्त होती. नारदाला प्राप्त होती म्हणून नारद आकाश मार्गाने संचार करत असत. दुर्वासाला प्राप्त होती. वैश्वानरम याती व्याय सा गती ही गतः, त्याप्रमाणे हा वैश्वानर म्हणजे अग्नी, ही अग्नी लोकामध्ये तो जातो. म्हणजे तो अग्नी लोकात जातो. सूर्य मार्गाने जो जातो, अर्ची मार्ग त्याला म्हणतात. अर्ची म्हणजे सूर्य, तेजस्वितेचा मार्ग. हा तेजस्वितेच्या मार्गाने तो वैश्वानर म्हणजे अग्नी लोकात जातो. त्यानंतर तिथे त्याचे कर्म शुद्ध होतात. त्यानंतर चक्रम नृप शैशुमारम, शैशुमार म्हणजे शिशुमार चक्रापर्यंत तो जातो हा योगी. शिशुमार चक्र म्हणजे जिथून विश्वाची निर्मिती झाली म्हणा, किंवा सगळं जे खगोल ब्रह्म आहे, ब्रह्मांड आहे, त्याची नाभी असं म्हणतात. शिशुमार चक्र म्हणजे या सगळ्या ब्रह्मांडाची नाभी, मूळ, केंद्र. जसं आपण समजा एखाद्या पाण्यामध्ये असा भोवरा फिरवला तर गर्र पाणी फिरायला लागतं आणि मध्ये एक खळगा पडतो. तो खळगा म्हणजे मूळ असतो आणि तिथून ती गती आलेली असते. तशा या ब्रह्मांडाची मूळ गती कुठे आहे तर शिशुमार चक्रात आहे. आणि शिशुमार चक्रावर नियंत्रण ध्रुवाचं आहे महाराज. म्हणून ध्रुव हा पक्का आहे, ठिकाणी स्थिर आहे. तर हा या ध्रुवाच्या भोवती सगळं शिशुमार चक्र फिरतंय. ती ब्रह्मांडाची, अखिल विश्वातील ब्रह्मांडाची नाभी आहे. नाभी म्हणजे मूळ ठिकाण आहे, केंद्र आहे. जशी आराच्या मध्ये जिथून या सगळ्या आरा असतात गाडीच्या चाकाच्या, आणि त्याच्यामध्ये तुंबा असतो. ते तुंबा जसं मध्ये असतो आणि भोवती सगळ्या आरा असतात, त्याप्रमाणे ही केंद्र आहे. याप्रमाणे प्रयाती चक्रम नृप शैशुमारम, तिथे शैशुमार चक्रापर्यंत जातात आणि तिथून कल्पापर्यंत जातात. त्यानंतर ब्रह्मलोकापर्यंत जातात. ब्रह्मलोकामध्ये त्यांचं स्वागत होतं. यद वै परार्धेत दुपारमेष्ठ्यम,
पण तिथे फक्त 2 परार्थाचा आयुष्य आहे ब्रह्मदेवाला सुद्धा. ब्रह्मदेवाला काय, तो काय अमर आहे का? म्हणून तर हिरण्यकश्यपाला त्यांनी सांगितलं की मी काय अमर नाही, 2 परार्थ झाले की मलाही मरावं लागतं. हे बा 2 परार्थ आयुष्य जरी असलं तरी शेवटी ब्रह्मदेव हा मरतेच आहे. म्हणून ते तिथूनही निघून जातात आणि कुठपर्यंत पोहोचतात, न यत्र शोको न जरा न मृत्यू. जिथे शोक नाही, जिथे जरा म्हणजे म्हातारपण नाही, जिथे मृत्यू नाही, जिथे काहीच नाही, उद्वेग नाही, आणि फक्त फक्त भगवंताचं सत्य ठिकाण जे आहे तिथे ते जातात. हे योगी बरं का, हे योगी अशा मार्गाने, अर्ची मार्गाने, सूर्य मार्गाने, योगधारणेच्या मार्गाने इथपर्यंत जाऊन पोहोचतात. आणि ज्योतिर्मयो वायू मुपेत्य काले वायवात्मनाखम प्रगात्म लिंगम, याप्रमाणे ते सर्व विश्वाच्या पलीकडे, या ठिकाणी विश्वाचा व्यास दोन्ही बाजूनी त्यांनी सांगितलाय 4 महापद्म मैल एवढा विश्वाचा व्यास आहे. पुढे त्या एका ठिकाणी वर्णन आलेलं आहे पंचमस्कंधामध्ये. तर हा विश्वाचा व्यास दोन्ही बाजूनी 4 महापद्म मैल असा आहे. त्याचं आवरण जे आहे ते 80 दशलक्ष मैल एवढं आहे. त्या आवरणामध्ये 7 आवरण आहेत. पैकी पहिलं अग्नीचं आवरण आहे, ते 80 दशलक्ष मैल आहे. नंतर तेजाचं, मग वायूचं, मग आकाशाचं. आणि हे आवरण प्रत्येक आवरणानंतर 10-10 पटीने वाढतंय. म्हणजे अग्नीच्या आवरणापेक्षा 10 पट तेजाचं आवरण आहे, तेजाच्या आवरणाचा 10 पट वायूचं आहे, त्याच्या 10 पट आकाशाचं आहे. याप्रमाणे प्रत्येक आवरण 10 पटीने वाढत जातं. असं हे ब्रह्मांड आहे. आणि याच्या पलीकडे तो जातो. पाहता काय अलौकिक स्थिती आहे. श्रोडेन शोपेत नभो गुणत्वम. आणि मग तो आपले, हा जो योगी आहे तो आपल्यामधील सगळे जे अवयव आहेत त्या अवयवाला समर्पित करतो. तो डोळे सूर्यचंद्राला देऊन टाकतो, तो कान दिशांना देऊन टाकतो, तो आपलं नाक गंधाला देऊन टाकतो, त्याप्रमाणे रूप तेजाला देऊन टाकतो. आणि प्राणेन चाकुती मुपैती योगी. आणि शेवटी प्राण हा देखील देऊन टाकतो, अहंकारामध्ये प्रविष्ट करतो, पंचमहाभूत मध्ये तो प्रविष्ट करतो. आणि त्यामध्ये तामस अहंकार, इंद्रियाचा राजस अहंकार, राजस मनाचा अहंकार, हा सगळा देवतांच्या मध्ये सात्विक अहंकारामध्ये समर्पित करून तो अहंकार महत्तत्व मायेत, आणि माया ब्रह्मा. शेवटी निर्मिती कशी झाली? ब्रह्म, मग माया, मग महत्तत्व, मग अहंकार, मग आकाश, आणि मग आकाशापासून बाकीचे पंचमहाभूत, बाकीचे 4 महाभूत. याप्रमाणे प्राकृतिक सर्ग आणि मग वैकृतिक सर्ग. आधी प्रकृतीनुसार आणि मग विकृतीनुसार. जेव्हा आपण त्याचा लय करतो तेव्हा तो उलट पद्धतीने करतो. लय करताना सुद्धा आधी पृथ्वीचा लय होईल, त्यानंतर पाण्याचा होईल, त्यानंतर तेजाचा होईल, मग वायूचा होईल, मग आकाशाचा होईल. आकाश अहंकारात जाईल, अहंकार महत्तत्वात जाईल, महत्तत्व मायेत जाईल, आणि माया ब्रह्मात जाईल. याप्रमाणे उलट क्रमाने, त्याला व्युत्क्रम असं म्हणतात. याप्रमाणे हा लय जे योगी ते असं करू शकतात बरं का, योगीच फक्त करू शकतात, तुमच्या आमच्यासारखेला ते शक्य नाही. म्हणून असं तेनात्मना मान मुपैती ज्ञान शांत मानंद मयोवसाने. आनंद स्थितीमध्ये तो राहतो, आनंद स्थिती भोगतो. आणि आता असा योगी पुन्हा या जन्मात परत येत नाही. हा योगी महात्मा सवय पुनर्नेह विषत्यतेंग येतेच श्रुती ते नृपभेद गीते. तो परत येत नाही, तो विष्णूच्या ठिकाणी राहतो. आता जर भगवंताने आदेश दिला तर मात्र तो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, स्वतःच्या कर्मानुसार नाही. आपण कर्मानुसार जन्माला येतो आणि संत महात्मे कर्मानुसार जन्माला येत नाही. तो म्हणून तुकाराम महाराजांची साक्ष याला आहे की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया, झाडू संत आडराणी भरले जग. याप्रमाणे संतांना आदेश दिला भगवंतांनी, जा मला अवतार घेण्याची आता वेळ नाही, तुम्ही काम करा. मी किती वेळा अवतार घेऊ, तुम्हीच आता माझं काम करा. म्हणून संत महात्मे येतात. ज्ञानेश्वरांसारखे महात्मे, नामदेवांसारखे संत, त्याप्रमाणे तुकारामांच्या सारखे संत, एकनाथांसारखे श्रेष्ठ संत हे जन्म घेतात ते लोककल्याणार्थ, त्यांच्या स्वतःच्या कर्माने नाही, कर्मासाठी नाही. कर्मग्रंथीच राहिलेल्या नसतात तर काय राहतं? फक्त भगवंताचा आदेश, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असेल. म्हणून
त्यांना पक्क माहीत असतं की आम्ही कशासाठी आलो. आणि म्हणून संत महात्मे जे मोठमोठे शंकराचार्यांसारखे आपल्या आयुष्याची ध्येय निश्चिती करून आलेले होते. नाही तर काय 21व्या वर्षी ज्ञानेश्वर समाधी कशी काय घेऊ शकतात आणि 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी कशी लिहू शकतात. शंकराचार्य 32व्या वर्षी कसं काय सगळ्या भारताच्या यात्रा करून आणि वेदावर भाष्य करून समाधी घेतात. त्याचं कारण असं आहे की त्यांचं जे काम आहे ते निश्चित होतं. आपण जसं एखाद्या गावाला काम घेऊन जातो आणि काम करून येतो, पुन्हा थांबत नाही तिथं, नाही एका दिवसात यायचे म्हणजे तो क्वारंटाईन राहावं म्हणून एका दिवसात परत येतो. त्याप्रमाणे हे संत महात्मे जातात आणि काम करून परत येतात. देवा आलो तुमचं काम करून. याप्रमाणे सवय पुनर्नेह विसर्जते अंग येते श्रुती ते नृपदेव वेद गीते. त्याप्रमाणे भगवान ब्रह्म कासुन विरन तिरणवीक्ष मनीषया. त्याप्रमाणे भगवान हे या ठिकाणी संत महात्मे यांच्या सोबत ब्रह्म लोकामध्ये विष्णू लोकामध्ये राहतात आणि बुद्धीचा निश्चय करणारे हे योगी भगवंताच्या सोबत राहतात. भगवान सर्वभूतेषु लक्षते स्वात्मना हरी. भगवान सर्वभूतेषु सर्वत्र भगवान आहेत. भगवंताचा साक्षात्कार सर्वत्र आहे. या ठिकाणी शुकाचार्यांच्या बाबतीत सुद्धा असंच सांगितलं की जेव्हा ते सर्वसंग परित्याग करून निघून गेले आणि सूर्यमार्गात गेले, म्हणजे सूर्याकडे गेले, याच अर्ची मार्गानेच गेले, ते सूर्यलोकात गेले आणि शेवटी ब्रह्मरूप झाले. त्यावेळेला व्यासांना फार दुःख झालं म्हणे. आणि मग व्यासांनी अरे शुकाचार्या माझ्या आधी तुझं जाणं झालं हे बरं नाही, म्हणून त्यावेळेला शुकाचार्यांनी पुन्हा मी सर्वत्र आहे याचा साक्षात्कार दिलाय आणि झाडांच्या तोंडून आपलं मनोगत प्रकट केले. त्याप्रमाणे भगवान सर्वभूतेषु लक्षते स्वात्मना हरिः दृश्य बुद्धेरितिभिर्दृष्टा लक्षणैरनुमापकैः. लक्षणैरनुमापकैः. भगवान लक्षणाने कळत नाही, अनुमापाने कळत नाही. काही अंदाज आपण घेऊ शकतो पण परिपूर्ण भगवान लक्षणाने कळत नाही. आपण मगाशीच बघितलं की लक्षणाला मर्यादा आहे, लक्षणेला मर्यादा आहे, शब्दाला मर्यादा आहे, ज्ञानाला मर्यादा आहे. आणि म्हणून अनुमापन मोजमाप, अनुमापन म्हणजे मोजमाप. आपण ज्याला माप करतो, आपण जे मोजतो त्याला मर्यादा आहे मानवी बुद्धीची. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मानवी बुद्धीला मर्यादा आहे, म्हणून मानवी बुद्धीने भगवंत कळत नाही. भगवंत अमर्याद आहे, मानवी बुद्धीला मर्यादा आहे. मानवी बुद्धी शांत आहे, म्हणजे अंतासह आहे आणि अनंताला शांताने जाणता येत नसतं. तो अनंत आहे आणि अनंताला तुम्ही शांताने जाण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही. आणि म्हणून ते म्हणतात लक्षणे ऋणमापकैः. भगवान हा लक्षणाने काही प्रमाणात आपल्याला कळाल्यासारखा वाटतो पण तो पूर्ण कळत नाही. तो अनुमापाने तो कळाल्यासारखा वाटतो पण कळत नाही. मानवी बुद्धी त्याला जाणू शकत नाही. तस्मात सर्वात्मना राजन हरी सर्वत्र सर्वदा. आणि म्हणून फक्त एक हे राजा लक्षात ठेव की हरी हा सर्वत्र आहे, भगवान सर्वत्र आहे. कणकण में भगवान याची जाणीव तू ठेव. आणि या दृष्टीने जरी कळालं नाही तरी श्रद्धा ठेव. आणि मग श्रोतव्य कीर्तितव्यश्च नर्तव्यो भगवान नृणाम. आपल्या हातात एकच शिल्लक राहतो ते म्हणजे श्रोतव्य. भगवंताच्या कथा ऐकणे, गाथा ऐकणे, नामस्मरण करणे आणि भगवंताचं स्मरण करणे. आणि जो भगवंताची ही कथा, भगवंताची ही गाथा ऐकतो पिबंती भगवत आत्मन सताम कथामृतम श्रवणपुटेषु समृतम. त्यांनी वर्णन केले, मोठं सुंदर शब्दात केले की कर्णपुटेषु समृतम. कर्णपुटेषु कानामध्ये भगवंताच्या कथा एवढ्या की उतू आलं पाहिजे, ज्ञान बाहेर पडलं पाहिजे. कथा एवढ्या ऐका की ज्याप्रमाणे आपण एखाद्या घागरीमध्ये पाणी घातलं तर नंतर घागर भरली तर पाणी बाहेर उत्सर्जित होतं. त्याप्रमाणे ही कथा एवढी ऐका की कर्णपुटेषु समृतम. परिपूर्ण कान भरले पाहिजेत. दुसऱ्या अर्थाने नाही बघा ना, आपण तरी काय कान भरले का तुझे, त्या अर्थाने नाही. भगवंताच्या नावाने कान भरा, भगवंताच्या नावाने कान धरा आणि भगवंताच्या नावानेच कान भरा. कानामध्ये एवढ्या भगवंताच्या कथा साठल्या पाहिजेत की समृतम. भगवंताच्या कथा ह्या कर्णपुटेषु या 10व्या स्कंदामध्ये, दशमस्कंदामध्ये खूप सुंदर विवरण आलेलं आहे एका ठिकाणी की श्रीकृष्ण जेव्हा बासरी वाजवत असत तेव्हा त्या बासरीमधून येणारा ध्वनी ह्या गाई, वत्स हे ऐकत असत.
आणि ऐकता ऐकता ते तल्लीन होत असत. त्यांनी वर्णन असं केलंय, त्याचं वामन पंडितांनी त्याचं मराठीकरण श्लोकबद्ध पद्धतीने केलेलं आहे की उचलुनी श्रवणामृता रसपिती जीवन जो मृता. उचलुनी श्रवणामृता. श्रवणामृत भगवंताच्या बासरीचा नाद म्हणजे श्रवणामृत आहे. उचलुनी श्रवण काय करत होत्या तर कान अशा उंच करत होत्या म्हणे गाई. आता गाईचे कान कसे असतात, अशा आपण कर्दळीच्या पानाप्रमाणे न विकसित झालेले पानं जसे पुंगळीसारखे असतात त्याप्रमाणे, म्हणजे त्याच्यात भरपूर काही पाणी मावू शकतं, दूध मावू शकतं. तसं इथं रस मावतोय. कोणता? बासरीचा रस, मधुर असणाऱ्या मुरलीचा रस त्यामध्ये त्या घ्यायला लागल्यात. उचलुनी श्रवणामृता. आणि तो रस सांडू नये म्हणून त्याने असं उचलून धरले म्हणे, कानं असे उचललेत आणि त्या कानामध्ये भगवंताच्या बासरीचा नाद ठेवला आणि त्या पिऊ लागल्या. आणि इकडे वासरं गाईला पिता पिता पिणंच विसरून गेले, क्षणभर थांबलेत आणि जणू काही गाई ह्या कानाच्या माध्यमातून भगवंताच्या मुरलीचा स्वाद घेत आहेत. तो मुरलीचा स्वाद कानाच्या माध्यमातून त्यांच्या देहात चाललाय, त्या देहातून तो दुधात चाललाय आणि दुधातून पुन्हा वासराला मिळायला लागलाय. आणि वासरं आपल्या तोंडाने या गायींचं दूध पिता पिता त्यांच्या येणाऱ्या फेसामधून तो ध्वनी भगवंताचा बाहेर पडतो, तो मुरलीचा ध्वनी बाहेर पडतो. म्हणून उचलुनी श्रवणामृता रसपिती जीवन जो मृता. जो मृतांना जीवन देणारा रस आहे तो हे पिऊ लागले. याप्रमाणे हे वर्णन दशमस्कंदातलं. सांगायचं तात्पर्य असं की कथामृतम श्रवणपुटे सुसमृतम. आपण देखील आपले कान पक्के तयार ठेवून श्रवण शब्दाचा अर्थ कानाच्या माध्यमातून आपल्याला अमृत प्राशन आपण करतो. भगवंताच्या कथा म्हणजे अमृत समान आहे. जे मृत नाही त्याला अमृत म्हणतात. आणि जे या पृथ्वीवर मिळत नाही, अधरामृत न धरामृतम अधरामृतम, जे या धरेवर मिळत नाही, भगवंताच्या कथा अशा प्रकारच्या अलौकिक आहेत. म्हणून त्या आपण कान भरून ऐका आणि पुनंती त्यातून आपण पावन होऊ, त्यातून आपण शुद्ध होऊ, त्यातून आपलं मन शुद्ध होईल, आपलं शरीर शुद्ध होईल आणि पुण्यकारक होईल. असं पुण्यकारक कथा. विषय विदूषिताशयम. आपलं मन कसं आहे तर विषयाने विदूषित झालेलं आहे, कलुषित झालेलं आहे. विषयाने विदूषित झालेलं जे मन आहे, विषयाने कलुषित मळालेलं खराब झालेलं जे मन आहे, ते मन शुद्ध करण्याचे एकमेव साधन कोणतं असेल तर भगवंताची कथा. म्हणून मन शुद्ध करणारं हे कथा, मन शुद्ध करणारी भगवंताची कथा ही विषय विदूषिताशयम. विषयाने विदूषित झालेलं, दूषित झालेलं, खराब झालेलं मन हे भगवंताच्या कथेने आपण शुद्ध करा. आणि व्रजंती तच्चरण सरोरुहांतिकम. याप्रमाणे भगवंताच्या चरणाला शरण जा. अशा पद्धतीने शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं. आता शुकाचार्य परीक्षितीला योगधारणा सांगितल्यानंतर सामान्य माणसं कसे उपासना करतात, सामान्य माणसं कोणकोणत्या देवाची उपासना करतात त्याचं स्वरूप जे सांगतील तो सगळा उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलीक वरदे विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्री वैजनाथ गुरुमू.